हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2019 याची सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सेल डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत आपण फाईल मेनू आणि होम मेनू पूर्णपणे बघितला आहे. आज आपण इन्सर्ट मेनूला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये सर्वप्रथम आज आपण पिव्होट टेबलचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत मला कॉमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, चला तर आपला झिरो पासून हिरो होण्याच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी पिव्होट टेबलचा एक मी फॉर्मॅट बनवलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी पिव्होट टेबल जे टूल आहे मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे एक पॉवरफुल टूल आहे, जे की डेटा अनालिसिस साठी जास्त प्रमाणात वापरले जाते. मित्रांनो, आपल्याला जर डेटा सॉर्ट करून बघायचा आहे, फिल्टर लावून वेगवेगळ्या अँगलने बघायचा असेल तर आपल्याला जनरली पिव्होट टूलचा वापर करावा लागतो. तर त्याचा वापर कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, टेबलमध्ये कुठेही क्लिक करा. आपल्याकडे एक सेलचा रेकॉर्ड आपण या ठिकाणी बनवलेला आहे. ते काही एम्प्लॉईचे नाव आहेत आणि ते जे काही आयटम्स आहेत आपल्याकडे, त्यांनी सेल केलेली क्वांटिटी आहे, त्याची रेट आहे आणि त्याचे अमाऊंट आहे. हे जे टेबल आहे याचा आपल्याला अनालिसिस करायचं आहे पिव्होट टेबलचा वापर करून. आता कोणी पिव्होट टेबल म्हणते, कोणी पायवोट टेबल म्हणते, जसं प्रोनाउन्सिएशन करायचं त्याप्रमाणे तुम्ही प्रोनाउन्स करू शकता. इन्सर्ट मेनूवरती क्लिक करा, पिव्होट टेबलवरती क्लिक करा. तुमच्या टेबलची पूर्ण रेंज सिलेक्ट होईल, इथे तुम्हाला दिसेल. आणि जे पिव्होट टेबल आहे आपल्याला जो कुठल्या नवीन शीटवर घ्यायचा का आहे त्या एक्झिस्टिंग वर्कशीट मध्येच घ्यायचा हे आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. आपण न्यू वर्कशीट करूया, ओके करा. तुमचं पिव्होट टेबल ऑटोमॅटिकली शीट जी काही नवीन शीट असेल त्याच्यावर ते शिफ्ट होऊन जाईल. आता या ठिकाणी आपल्याला हे जे पिव्होट टेबलच्या फील्ड्स आहेत त्याच्यातून आपल्याला फिल्टर्स यूज करायचे आहेत. आपण सुरुवातीला आयटम सिलेक्ट करूया आणि आयटमला टाकूया फिल्टरमध्ये. आता तुम्ही जसं जसं एक एक फील्ड निवडसाल, क्वांटिटी, अमाऊंट, तसं या ठिकाणी तुम्हाला शो होत जाईल. आयटमच्या समोर ऑल सिलेक्टेड आहे. मी एक एक आयटमचा पण फिल्टर लावून व्ह्यू बघू शकता. मित्रांनो, समजा कीबोर्डचा बघायचा असेल, ओके करा. मला फक्त कीबोर्डचा सेल दिसेल आणि तो पण कोण कोण केला असेल आणि किती किती क्वांटिटीने केला असं पण तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट पाहू शकता. ऑलला सिलेक्ट करा किंवा दुसरं बघायचं असेल दुसरं बघा. दुसऱ्या पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो स्लायसरचा वापर आपण करू शकतो. या ठिकाणी इन्सर्ट स्लायसर करा. समजा आपण या ठिकाणी एम्प्लॉई नेम सिलेक्ट करूया. हे बटन प्रमाणे या ठिकाणी काम करते. मित्रांनो, समजा आपल्याला आकाशच बघायचं तर आकाशच दिसेल, उमेशचं बघायचं तर उमेशच दिसेल, दोघांचे बघायचे तर कंट्रोल प्लस क्लिक करायचं अशा पद्धतीनं. आणि आपल्याला यातलं फिल्टर काढून टाकायचं असेल तर फिल्टरवरती क्लिक करा, पूर्ण व्ह्यू या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आपल्याला पिव्होट टेबलचा वापर करून आपला डेटा अनालिसिस करता येतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा. मित्रांनो, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय बाय.